धाराशिवच्या नवनिर्वाचित निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष यांचं स्वागत मान्य आपल्या सर्वांच्या कष्टामुळे भारतीय जनता पार्टीने पूर्ण देशभरामध्ये आपल्या राज्यामध्ये केलेल्या कामामुळे आणि जनतेपर्यंत तुम्ही प्रत्येकाने पोहोचून आपली जी भूमिका मांडली त्याच्यामुळे आज हा ऐतिहासिक विजय आपल्या धाराशिव शहरामध्ये आपल्याला मिळाला आहे. त्याबद्दल आणि फक्त धाराशिवमध्ये नाही, शहरात नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक असा विजय आपण सर्वांनी मिळवून दिलेला आहे. त्याबद्दल आपले सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आज आपल्या प्रतिष्ठान भवनला फक्त आपल्या शहरातलेच बांधव भगिनी आहेत असं नाही, परंतु ग्रामीण भागातले बांधव भगिनी ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केले त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवा. आणि उद्या आपल्या पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक असेल तेव्हा शहरातल्या बांधवांची भगिनींची जबाबदारी मी काही वेगळी सांगायची गरज मला वाटत नाही. आपल्याला जिल्हा तर पूर्ण भाजपमय करायचं आहे, परंतु बरोबरीने आपले महायुतीचे मित्र जे आहेत त्यांना देखील घ्यायचंय. त्यामुळे मी अधिक आपला वेळ घेणार नाही. महत्वाचं इतकंच आहे की जनतेने खास करून तुळजापूरच्या बाबतीत जे विरोधक कुठेही कारस्थान करून षडयंत्र करून बदनामी करत होते त्याला प्रचंड असा चपराक हे जनतेने मायबाप जनतेने दिलेला आहे. मायबाप जनतेचे आपल्या धाराशिवच्या मायबाप जनतेचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. हे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही, आपण कधीच फेडू शकणार नाही, परंतु आपली सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. जे काही काम आपण करतो अजून ताकदीने अजून प्रामाणिकपणे करण्याची ही शक्ती ऊर्जा आपल्याला दिलेली आहे. आणि ऊर्जा देणारी आपली आई जी आहे
भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिकेच्या आजच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचा आणि आमच्या निवडून आलेल्या सर्व सदस्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी आपण स्वागत करतोय. दादा ना पुढे घ्या. आजचा हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा विजय धाराशिव जिल्ह्यामध्ये 100 पेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीने निवडून आले. भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर लढत असलेल्या 5 नगरपालिकांपैकी 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष निवडून आले. आणि इतक्या मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीने या जिल्ह्यामध्ये नगरपालिका क्षेत्रामध्ये मिळालेला विजय हा सरळ धाराशिवकरांच्या जनतेने दिलेला प्रचंड मोठा आशीर्वाद ज्याला धाराशिवच्या पाठीशी आहे. मी राणादादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी जनतेचे आभार मानावे. सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा जय भवानी, जय 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 भवानी. सर्वांचा एकदा आभार व्यक्त करतो आणि आता शांततेत सगळ्यांनी फक्त स्टेजवर विनंती आहे, फक्त सर्व नगरसेवक उपस्थित राहतील. एक सर्वांबरोबर फोटो दादासोबत फोटो सर्व नगरसेवकाचा होईल. विनंती करतो प्लीज. मल्हार दादा, अर्चनाताई, राणा दादा, दत्ताभाऊ कुलकर्णी आणि नितीन निकाळे एवढ्या तिथं म्हणून बाकीचे सर्वांना विनंती करतो आपण थोडंसं खाली या. सर्व नगरसेवक सगळ्यांना विनंती आहे थोडं स्टेज पासून बाहेर जावा. काय रे सगळ्यांना बाहेर सगळा शांततेत जायचं, आनंद साजरा करायचा, परंतु शांततेमध्ये. काय म्हणतो लक्षात आलं असेल तुम्हाला. खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. जय जय